गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून वारंवार होत असलेला वीज पुरवठा खंडित. सतत वीज खंडितामुळे त्रस्त नागरिकांचे एमएसईबी कार्यालयाला निवेदन. पैठण शहरात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडणीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर संतप्त नागरिकांनी एमएसईबी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. शहरातील इंदिरानगर व यशवंतनगर परिसरात दररोज सकाळी सुमारे 5 ते 10 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून तसेच तोंडी सूचना देऊनही कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी कंटाळून थेट एमएसईबी कार्यालय गाठले व अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी एमएसईबीचे अधिकारी वंगाळ उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांनी येत्या 2 दिवसात इंदिरानगर व यशवंतनगर परिसरासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनीही लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी केली. या प्रसंगी सुनील काकडे, विष्णू सोनारे, बबन उदावंत, महेश औरंगे, अमोल लंगोटे, बळीराम सोनटक्के, सागर काकडे, अभिषेक जायगुडे आदी सह यावेळी उपस्थित होते. आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनोने. सुनील काकडे, शिवसेना उपशहर प्रमुख पैठण, राहणार इंदिरानगर पैठण. गेले 2 महिन्यापासून इंदिरानगर व सप्तशृंगी मंदिराजवळ जी लाईटची डीपी बसवलेली आहे त्या डीपीवरील लोड हा खूप जास्त झाल्यामुळे व त्या डीपीवर काही उपाययोजना नसल्यामुळे या ठिकाणी इंदिरानगरमधील काही भाग व सप्तशृंगी यशवंतनगरमधील काही भाग अशा या दोन्ही वसाहतीमधील सकाळी पहाटे 5 वाजता तर 10 वाजेपर्यंत असे 5 घंटे लाईट नसते. पाण्याची वेळ सकाळी 6 वाजता आहे आणि पाणीसुद्धा त्या लाईट नसल्यामुळे पाणीसुद्धा भेटत नाही. त्यामुळे आज दिनांक 16/3/2026 रोजी एमएसईबीचे साहेब वंगळ साहेब यांना लेखी निवेदन देऊन त्यांनी आज रोजी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2-3 दिवसात तुम्हाला नवीन डीपी बसून इंदिरानगरचा पूर्ण भाग त्या डीपीवर घेतला जाईल व यानंतर तुमची कुठलीही लाईटची तक्रार येणार नाही. दिव्यांग पैठण तालुका दिव्यांग भाजप आघाडीचा शहर अध्यक्ष. आम्ही सृष्टीच्या अगोदरपासून लाईट नसल्यामुळं परेशान आहोत आणि फिडर सप्तशृंगी फिडरवर सकाळी 6 वाजल्यापासून त्यानंतर जे छोटे मोठे काम करतात त्याला सकाळी लवकर जावं लागतं आणि ह्या परिस्थितीला लाईट नसल्यामुळं पाणी येत नाही. पाणी नसल्यामुळं सगळे कामं त्यांचे विस्कळीत होत. हे जर 2 दिवसात आपण केलं नाही तर आम्ही लोटांगण आंदोलन घालून तुमचा निषेध करू.